अरे ऑफिसात त्याला साहेब लोक म्हणतात, साहेब. आणि त्याची बायको म्हणते पोरांना, पप्या तुझ्या बापात आणि गाढवात फरक नाही. आता काय करा? अरे ज्याच्या सही शिवाय कागद सरकत नाही त्याला तुम्ही गाढव म्हणता, तरी तो गाढव काहीच म्हणानं. तुझा अभ्यासावर दुर्लक्ष झालं, काय झालं रे? तिचं जसं दुसऱ्याशी जमल्यासारखं वाटलं नाही, जिंदगी आपली बरबाद झाली. ती माझी नाही ना, कोणाची नाही, अशी ती गजन म्हणत होते. तू चौथा आहे, तिनं व्हावा कोणचं. पुरीच्या बापाचं स्पष्ट म्हणणं आहे, शेती पाहिजे, सर्व्हिसही पाहिजे, एकटा पाहिजे, त्याचे आईबाप म्हातारे व्हायला पाहिजे, म्हणजे लवकर उलगतील. ही भाषा कोणाची आहे? पुरीच्या बापाची. तो पुरीचा बाप नुसत्या शेतकऱ्याला द्यायला तयार नाही आणि नुसत्या नोकरीवाल्याला द्यायला तयार नाही. आणि काही पागल माणसं आहेत, अख्या रात जागतात आणि ऊन पडेपर्यंत झोपत आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याचं तोंड पाहू नये, तो सगळ्यात दरिद्री माणूस. आपल्याकडे काय, जमीन विकली, ट्रक घेतली, तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली, मग यानं तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली, मग याने लिहिलं नादच खुळा. घेतलीच का? हो, ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं, घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी, आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. कशाला घेतलं येड्या? लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गौंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या मला.